पुणे अपघात प्रकरणामधील आजचे अपडेट आपण पाहूयात। ससूनचे डीन विनायक काळेंना सक्तीच्या रजेवर पाठवलं। डॉक्टर पल्लवी सापळेंच्या चौकशी समिती अहवालामध्ये शिफारस। डॉक्टर विनायक काळेंच्या जागी आता डॉक्टर चंद्रकांत म्हस्केंकडे ससूनचा अतिरिक्त कारभार सोपवला। ससूनमधील अजय तावरे, श्रीहरी हळनोर, घटकांबळे बडतर्फ। पुणे अपघात प्रकरणामध्ये ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी कारवाई। ससूनचे डीन डॉक्टर विनायक काळे यांची माहिती। ससून प्रकरणामधील चौकशी समिती अध्यक्ष पल्लवी सापळेंनी घेतली। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट। चौकशीमध्ये समोर आलेल्या गोष्टी आणि अहवाल मुश्रीफांसमोर सादर। पुणे अपघात प्रकरणामधील आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांचा जामिनासाठी अर्ज। विशाल अग्रवालसह पब मालक आणि मॅनेजरच्या जामिनावरील सुनावणी आता 1 जूनला। पुणे पोलिसांनी अल्पवयीन आरोपीसोबत कारमध्ये असणाऱ्या मित्रांचा जबाब नोंदवला। मित्रांच्या जबाबातून अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता। पुणे सायबर विभाग एआयद्वारे पुणे अपघाताची घटना जिवंत केली जाणार। पोलिसांकडून आता तांत्रिक पुरावे गोळा करण्यावर देखील भर। सरकारला आरोपी करा, सगळ्यांची नावं जाहीर करण्याची तावरेकडून धमकी। अप्रत्यक्षसह आरोपीचे शेपूट आणखी बरेच लांबू शकते। पुणे अपघातावर सामनातून टीका। शवगृहाचा शिपाई अतुल घटकांबळेला घेऊन पोलीस ससून रुग्णालयामध्ये। रक्ताचे नमुने कोणी बदलले, रक्ताचे नमुने कोणाचे घेतले गेले, पैसे घेऊन ससूनमध्ये कोणी कुणाला दिले याची चौकशी।